या व्हिडिओमध्ये आपण 5th स्टँडर्ड सब्जेक्ट सायन्समधील जो आपला 13 लेसन आहे मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड म्हणजे अन्न टिकवण्याच्या पद्धती हा लेसन आज आपण पाहणार आहोत. तर पहा, वी नीड व्हीट, राईस, पल्सेस ETC थ्रू आउट द एअर. आता गहू, तांदूळ किंवा जे डाळी आहेत यासारख्या धान्याची आपल्याला सतत गरज भासते. बट देअर क्रॉप्स गेट रेडी ओनली ॲट सर्टन टाइम्स ऑफ द इयर. परंतु त्याची जी पिके आहेत ती वर्षाकाठी ठराविक काळातच काय होतात येतात. इन ऑर्डर टू हॅव द ग्रेन अवेलेबल थ्रू आउट द इयर वन सीझन्स क्रॉप मस्ट बी स्टोर्ड अँड प्रोटेक्टेड टिल द नेक्स्ट सीझन. आता हे जे पदार्थ आहेत ते नेहमी उपलब्ध होण्यासाठी एका सीझनमधील जे पीक आहे ते पुढील सीझन येईपर्यंत आपल्याला वर्षभर पुरवावे लागते व ते सुरक्षित ठेवण्याची काय असते गरज असते. डिफरंट फूड स्टफ्स आर प्रोड्यूस इन डिफरंट प्लेसेस. आता विविध अन्नपदार्थ जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध होतात. दे हॅव टू बी मेड अवेलेबल इन गुड कंडिशन टू पीपल ॲट लाँग डिस्टन्सेस. आता तेथून दूर असलेल्या लोकांपर्यंत ते व्यवस्थित पोहोचावे लागतात. एक्झाम्पल पहा, इट मस्ट बी इन्श्युअर्ड दॅट एग्स, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स रिमेन इन गुड कंडिशन ड्युरिंग ट्रान्सपोर्ट फ्रॉम द डेअरी फॉर पोल्ट्री फ्रॉम टिल दे रीच देअर युजर्स. आता पहा, एक्झाम्पल पहा, त्यामधील जे दूध आहे किंवा दुधापासूनचे पदार्थ बनवतात व जे एग्ज आहे, अंडे किंवा जे आपले दुग्ध व्यवसायाचे केंद्र असतात किंवा कुक्कुटपालन केंद्र असतात यापासून लोकांना मिळेपर्यंत ते टिकून राहण्याची काय करावी लागते, सोय करावी लागते. हे जे पदार्थ आहेत ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या पदार्थाची काय करावी लागते, टिकून राहण्याची त्याची सोय करावी लागते. Different fruits and vegetables are available in abundance in different seasons. आता वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी फळे आणि भाज्या भरपूर प्रमाणात काय होतात आपल्याला मिळतात. They also taste their best in that season. आणि त्यांच्या नैसर्गिक हंगामातच त्याचा स्वादही कसा असतो, सर्वोत्तम असतो. To prevent these large quantities of fruits and vegetables from getting spoiled and to enjoy them all year round, we make efforts to preserve them. तर पहा, ते जे पदार्थ आहेत त्याच सीझनमध्ये त्याचा काय असतं, स्वादही सर्वोत्तम असतं आणि मोठ्या प्रमाणावर आलेली जी फळे व भाज्या वाया जाऊ नयेत तसेच वर्षभर त्याचा स्वाद घेता यावा यासाठी आपण ती टिकवण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. व्हेरियस काइंड्स ऑफ पापड्स, जॅम्स अँड पिकल्स, ओनियन्स, फिश अँड मसालाज आर प्रिपेअर्ड अँड प्रिझर्व फॉर द होल इयर इन मेनी होम्स. आता पहा, घरोघरी अनेक प्रकारचे जे पापड आहेत, कुरड्या आहेत, त्यानंतर मुरांबे, लोणची, कांदा, जे मसाले आहेत इत्यादी चविष्ट पदार्थ वर्षभरासाठी टिकून ठेवले जातात. नाव अ डेज वी कॅन बाय सच रेडी प्रोडक्ट्स इन द मार्केट टू. आणि हे जे पदार्थ आहेत ते वर्षभरासाठी हे जे पदार्थ आहेत ते आता हल्ली हे पदार्थ आपल्याला काय होतात, विकतही मिळतात. कोणते कोणते जे कुरड्या असतील, पापड असतील किंवा लोणचे, मुरंबे हे जे पदार्थ आहेत हे आपण काय करतो, आपण प्रत्येक घरोघरी काय केले जातात, ते पदार्थ वर्षभर टिकवले काय करतात ते त्याप्रमाणे बनवले जातात. आणि हे जे पदार्थ जे आहेत ते हल्ली आपल्याला आता बाजारात पण विकत मिळतात. To avoid having to go to the market for provisions again and again, we store what we need for several days in our house. आता पहा, स्वयंपाकघरात लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत ते आणण्यासाठी आपल्याला पुन्हा मार्केटमध्ये जावे लागू नये म्हणून आपण बरेच दिवसासाठीचे जे सामान आहे ते आपण काय करतो, घरात आणून काय करतो, ते साठवतो. If the food prepared for one meal is not finished, then we use certain methods of keeping it from spoiling in order to have it again the next time or the next day. आणि हे जे ते आपण दुपारच्या जेवणासाठी तयार केलेले जे अन्न असेल ते जर उरले तर ते संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला खाता यावे यासाठी आपण काय करतो, पहा, काही अन्न टिकवण्याच्या काही पद्धती आपण काय करतो, वापरतो. आता एखादा पदार्थ असेल तो आपण दुपारच्या जेवणासाठी आपण तो खाल्ला आणि त्यात जर तो पदार्थ उरला तर तो आपल्याला नंतरही खाता यावा यासाठी आपण काय करतो, जर पदार्थ असेल तो आपण उकळून काय करतो, तो पदार्थ ठेवतो. म्हणजे अशा अनेक पद्धती आहेत त्या अन्न टिकवण्याच्या, त्या पद्धती आपण काय करतो, वापरतो. त्यानंतर आता पहा, नेक्स्ट कॅन यू टेल. आता सांगा, पाहू. टॉक टू द एल्डरली पीपल in your family to find the answers to the following questions with reference to the foodstuffs mentioned below. Milk, vegetables, grains, flours, sugar, jaggery. आता खाली दिलेल्या पहा काही
पदार्थाच्या काही संदर्भातील पहा काही तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहे तर त्याचे आन्सर तुम्हाला तुमच्या घरातील मोठ्यांकडून काय करायचे ते मिळवायचे. आता जे मिल्क आहे, त्यानंतर व्हेजिटेबल्स आहेत, ग्रेन्स आहेत, पिठे आहेत काही जे, शुगर, त्यानंतर जॅगरी इत्यादी. आता याच्या विषयी तुम्हाला पहा या पदार्थाविषयी काही प्रश्न दिलेले आहेत ते तुम्हाला त्याचा आन्सर तुमच्या मोठ्याकडून काय करायचे ते मिळवायचे. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन पहा, वेन डू वी से दॅट द फूड स्टफ्स इज स्पॉइल, व्हॉट चेंजेस आर सीन इन इट. आता पदार्थ खराब झाला असे आपण केव्हा म्हणतो, त्यात कोणते बदल झालेले आहेत पहा असतात. तर दूध आहे पहा, आपण एक्झाम्पल्स मिल्क घेऊया. आता मिल्क जर खराब झालं तर पहा त्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला त्याचा खराब वास येतो. त्यानंतर भाज्या असेल त्याचा पण काय होतो, कलर चेंज होतो. म्हणजे हे जे पदार्थ जे आहेत ते आपल्याला खराब झालेले लगेच ओळखता येतात, त्यांच्या कलरमध्ये काय होतं, बदल होतो किंवा त्यांचा वास पण आपल्याला येतो. त्यानंतर सेकंड पहा, इज द टाईम इन विच फूड स्टफ्स गेट स्पॉइल डिफरंट इन डिफरंट सीझन्स. आता अन्नपदार्थ खराब होण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगळा असतो का, तर पहा वेगवेगळ्या ऋतूमध्ये त्यांच्या खराब होण्यासाठी लागणारा वेळ कसा असतो, वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगळा असतो. आता थंडीमध्ये पहा जे पदार्थ आहेत ते लवकर काय होत नाहीत, खराब होत नाहीत. आणि उन्हाळ्यामध्ये जे काही पदार्थ आपण बनवतो ते अन्नपदार्थ जे आहेत ते लवकर काय होतात, खराब होतात. म्हणजेच अन्नपदार्थ खराब होण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो वेगवेगळ्या सीझनमध्ये कसा असतो, वेगळा असतो. त्यानंतर थर्ड पहा, विच फूड स्टफ स्पॉइल मस्ट क्विकली. आता सर्वात लवकर खराब होणारे पदार्थ कोणते, तर मिल्क आहे पहा. हे पण काय आहे, मिल्क असेल, आपले व्हेजिटेबल्स आहेत, हे जे पदार्थ आहेत ते काय होतात, सगळे म्हणजे सर्वात लवकर काय होतात, ते खराब होतात. त्यानंतर त्यामधीलच पहा 4 आहे, what measures are taken to keep the foodstuffs in the house in good condition for as long as possible. आता घरात आणलेले पदार्थ जास्त दिवस चांगले राहावेत यासाठी काय काय केले जाते, तर पहा जर काही पदार्थ असेल तर ते आपण आपल्या घरी रेफ्रिजरेटर आहे पहा, फ्रीज आहे, त्या फ्रीजमध्ये आपण काय करतो, ते जे भाजी असेल, दूध असेल, हे जे पदार्थ आहेत ते जास्त दिवस चांगले राहण्यासाठी आपण काय करतो, फ्रीजचा वापर करतो आपल्या घरामध्ये. आता नेक्स्ट पहा, इफ वी नो द रिझन्स वाय फूडस्टफ्स go bad, we would know what to do to keep them from spoiling. From the information you obtained, you must have gathered the following. आता अन्नपदार्थ कोणत्या कारणाने खराब होतात हे तुम्हाला समजले, तर ते खराब न होण्यासाठी काय करावे हेही आपल्याला समजले. तर त्यानंतर पहा, मिळवलेल्या माहितीवरून पुढील गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. आता हे जे आपण आत्ता माहिती पाहिली की अन्नपदार्थ कोणत्या कारणाने खराब होतात किंवा खराब न होण्यासाठी काय करावे, हे काय होईल आता आपल्याला समजेल. आणि आता ही जी माहिती मिळालेली आहे ती आता तुमच्या लक्षात आलीच असेल. त्यानंतर आता आपण त्यामध्ये नेक्स्ट पाहूयात, इन विंटर इन द कोल्ड वेदर फूडस्टफ्स कीप लॉंगर इफ दे आर कीप्ड इन अ रेफ्रिजरेटर फॉर केप्ट कोल्ड ऑन आईस दे कीप इवन लॉंगर. आता हिवाळ्यात म्हणजे थंडीच्या दिवसात पहा अन्नपदार्थ जास्त काळ काय होतात, चांगले राहतात. तसेच पदार्थ फ्रीजमध्ये किंवा बर्फात थंड ठेवले तर ते आणखी काय होतात, जास्त काळ टिकतात. Grains are dried in the sun before storing. Onions and potatoes are kept to dry in the open air in summer and then store in a dry place. आता धान्य जे आहेत आपले ते उन्हात वाळवून साठवतात, त्यामुळे ते काय होत नाही, लवकर खराब होत नाही. आणि जे आपले ओनियन आहे, पोटॅटोज आहे, ते उन्हाळ्यात काय करतात पहा, मोकळ्या हवेत ठेवून ते काय करतात, चांगले वाळवून कोरड्या जागी ठेवले तर खूप दिवस काय होतात, ते चांगले राहतात. त्यानंतर पहा, इफ यू बॉईल मिल्क इट डज नॉट गेट स्पॉइल इमिडिएटली. Curries and vegetables preparation are brought to a boil to prevent them from spoiling till the next meal. आता दूध जे आहे पहा, मिल्क उकळून ठेवले तर चांगले राहते. आणि जेवण झाल्यावर जी आपली उरलेली जी भाजी आहे, म्हणजे आमटी आहे किंवा भाजी पुढच्या जी आमटी आहे ती पुढच्या जेवणापर्यंत चांगली राहावी म्हणून काय केली जातात पहा, ती भाजी उकळून ठेवली जातात किंवा ती भाजी उकळून ठेवतात. त्यानंतर पहा, मिल्क मँगो पल्प आर फूड्स दॅट स्पॉइल क्विकली. आता जे मँगो पल्प जो आहे, आंबरस असेल किंवा मिल्क, हे लवकर खराब होणारे काय आहेत, पदार्थ आहेत. त्यानंतर आवर फूड हॅज टू बी केप्ट अवे फ्रॉम अँड्स, कॉक्रोचेस, द अदर इन्सेक्ट, माईस, रॅट अँड कॅट्स. आता किडे, मुंग्या, उंदीर, घुशी व मांजरीपासून आपले जे अन्न आहे ते काय करावे, दूर ठेवावे. जर आपलं अन्नपदार्थ, एखादा अन्नपदार्थ जर असेल त्याला मुंग्या लागल्या किंवा जे उंदीर घुशी असतात ते काय करतात, तर ते अन्नपदार्थ त्यांनी जर खाल्ले तर ते अन्नपदार्थ आपल्या खाण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे यांच्यापासून किडे, मुंग्या, उंदीर हे जे आहेत, कॅट, यांच्यापासून आपले जे अन्न आहे ते अन्न काय करावे, दूर ठेवावे. आता पहा, त्यानंतर खाली आता त्यांनी तुम्हाला एक ट्राय दिस म्हणजे करून पाहण्यासाठी सांगितलंय. तर पहा, डिवाइड अ चपाती इंटू 3 पीसेस. आता एक तुम्हाला काय घ्यायचं पहा, चपाती घ्यायची आणि तिचे किती पीस म्हणजे 3 तुकडे घ्यायचे. तर त्यानंतर पहा, पुट 1 पीस इन अ क्लोज्ड बॉक्स. आता एक जो तुकडा आहे तो तसाच काय करायचा आहे, बंद डब्यात ठेवायचा आहे. रोस्ट द सेकंड पीस ऑन अ हॉट पॅन टू मेक इट क्रिप्स विदाउट
चेअरिंग इट, लेट इट कूल अँड पुट इन अ बॉक्स. आता दुसरा तुकडा जो आहे तो काय करायचा आहे पहा, गरम तव्यावर करपू न देता परत चांगला काय करायचा, असा भाजून तो थंड करून परत एका डब्यामध्ये काय करायचा, तो बंद करून ठेवायचा दुसरा तुकडा. इफ पॉसिबल पुट द थर्ड पीस इन अ बॉक्स अँड पुट इट इन द फ्रीज. आणि तिसरा जो तुकडा आहे तो काय करायचा, तो शक्य असला तिसरा तुकडा काय करायचा, तुम्हाला डब्यात घालून काय करायचा, तो फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. आता पहा, ऑब्झर्व दिस पीसेस एव्हरी मॉर्निंग अँड इव्हिनिंग ऑर फॉर 2-3 days. आणि आता हे जे 3 जे आपण चपातीचे 3 पीस म्हणजे ते तुकडे आहेत, त्यांचं काय करायचं, तुम्हाला 2 ते 3 दिवस सकाळ संध्याकाळ काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचे. आता ऑब्झर्वेशन केल्याच्या नंतर पहा तुम्हाला काय आढळून येईल, तर वी सी व्हाईट ब्लॅक ऑफ or greenish fibers like cotton wool growing on the piece of chapati placed in the closed box. आता डब्यात जो आपण पहिला तुकडा जो आहे तो डब्यात बंद केलेल्या चपातीच्या तुकड्यावर काय होईल, तुम्हाला कापसासारखे पांढरे किंवा काळे हिरवे असे तंतू वाढू लागतात व त्याला काय होतो, वास येऊ लागतो, हे तुम्हाला आढळून येईल. इट ऑल्सो स्टार्ट स्मेलिंग, आणि त्याला थोडासा असा वास पण येऊ लागतो. वेअर ॲज फॉर सेव्हरल डेज वी सी नो सच चेंजेस इन द क्रिस्प पीस ऑफ चपाती ऑर द वन दॅट वॉज पुट इन द फ्रीज. आणि जो आपण डब्यामध्ये बंद डब्यामध्ये ठेवला होता त्याच्यामध्ये काय होईल, बदल होईल. आणि या उलट पहा, जो आपण फ्रीजमध्ये ठेवलेला तसेच जो पुन्हा भाजून थंड करून ठेवलेला तुकडा बरेच दिवस काय होत नाही, खराब होत नाही. तर पहा वाय इज दिस सो, असे का होते, तर पहा द कॉटन वूल लाईक फायबर्स ग्रोथ ऑन द चपातीज इज अ काइंड ऑफ फंगस. A fungus is a type of microorganisms. आता असे का होते, तर पहा चपातीच्या तुकड्यावर वाढणारे कापसासारखे तंतू म्हणजे एक प्रकारची काय असते, बुरशी असते. आणि बुरशी हा सूक्ष्मजीवांचा काय आहे, एक प्रकार आहे. इथं पहा तुम्हाला दाखवले चित्रामध्ये, हे काय आहे, फंगस आहे म्हणजे बुरशी आहे. आणि हे बुरशी जे आहे ते एक काय आहे, सूक्ष्मजीवाचा एक काय आहे, प्रकार आहे. इथं पहा सूक्ष्मदर्शकातून दिसणारी बुरशी, आपण सूक्ष्मदर्शकाद्वारे जर पाहिलं या चपातीवरती तर मग आपल्याला ही अशी काय दिसेल, बुरशी दिसेल. त्यानंतर पहा, stores of the fungus are present in air and water. The chapati in the box created favorable condition for the growth of the fungus. Availability of food, water, air and warmth. That is why the fungus grew ऑन द चपाती इन द बॉक्स. आता पहा, बुरशीचे जे बीजाणू हवेत किंवा पाण्यात असतात, ते जे बीजाणू असतात ते हवेत किंवा पाण्यात असतात. आणि डब्यातील जी चपाती आहे त्या चपातीच्या तुकड्यामुळे बुरशीच्या वाढीसाठी लागणारे पोषक वातावरण म्हणजे अन्न, पाणी तसेच हवा यांनी उबही मिळते. म्हणूनच डब्यातील चपातीच्या तुकड्यावर काय होते, ती बुरशी वाढते. किंवा हे जे आपण डब्यामध्ये चपाती ठेवली होती त्या चपातीवरती काय झाले, त्यांना जे बीजाणू जे आहेत ते वाढण्यासाठी जे वातावरण, पोषक वातावरण लागते ते वातावरण त्यांना तिथे मिळाले. त्यामुळेच त्या डब्यातील चपातीच्या तुकड्यावर काय झाले, बुरशी वाढली. तर पहा, या लेसनमध्ये आपण इथपर्यंत पाहिलं. राहिलेला जो आपला टॉपिक आहे फूड अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे अन्न आणि सूक्ष्मजीव, हा जो राहिलेला टॉपिक आहे तो पार्ट आहे तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर आज आपण काय करूयात, इथेच थांबूयात. थँक्यू.